आज आपण इयत्ता 7वी गणिताचा सराव संच 50 सोडवणार आहोत। आपला पहिला प्रश्न आहे विस्तार करा। त्यातलं पहिलं उदाहरण आहे 5a + 6b वर्ग। आता इथे आपल्याला कोणता विस्तार सूत्राचा वापर करावा लागेल? 5a म्हणजे a आणि 6b म्हणजे b जर घेतलं तर a + b वर्ग इथे आपल्याला दिसतोय, म्हणून a + b वर्ग या सूत्राचा या विस्तार सूत्राचा आपल्याला वापर करावा लागेल। मग a + b वर्ग हे विस्तार सूत्र आधी आपण लिहून घेतलं। काय आहे याचा विस्तार? a वर्ग + 2ab + b वर्ग। हे विस्तार सूत्र आपण लिहूनच घ्यायचं। लिहून घेतलं की आपल्याला त्यात ह्या खाली संख्या मांडणं किंवा किमती टाकणं सोपं जातं। मग आता a वर्ग लिहायचा आपल्याला। इथं a म्हणजे आहेत 5a म्हणून लिहिला 5a आणि वर्ग आहे म्हणून वर्ग। अधिकचं चिन्ह आहे तसं, 2 आहे तसे। आता पुन्हा इथं लिहायचं a म्हणजे काय आहे? पहिलं पद इथलं 5a। नंतर लिहायचं b, इथं गुणाकाराचं चिन्ह आहे दोघांमध्ये म्हणून गुणिले, आणि b आहे म्हणून दुसरं पद इथलं कोणतं आहे? 6b म्हणून 6b। b वर्ग आहे म्हणून दुसरं पद इथलं 6b म्हणून 6b वर्ग। आता हे फक्त आपल्याला सोडवायचं। आता कंसाचा वर्ग आहे म्हणून 5 म्हणजे आतल्या प्रत्येक पदाचा वर्ग करायचा। 5 वर्ग 5 5 25, a वर्ग a वर्ग अधिक 2 ने, आता या पूर्ण गुणाकार आपल्याला करायचा आहे, हा पूर्ण गुणाकार ह्या तिन्ही पदांचा। मग 2 ने आधी 5 ला गुणलं, 5 दुने 10 आणि 10 गुणिले 6 60 म्हणून इथं आले 60, आणि a गुणिले b ab अधिक या प्रत्येक पदाचा वर्ग 6 वर्ग 36, b वर्ग b वर्ग। काय आला विस्तार? 25a वर्ग + 60ab + 36b वर्ग। दुसरं उदाहरण कंसात a/2 + b/3 कंसाचा वर्ग। a/2 म्हणजे a अधिक b/3 म्हणजे b जर आपण मांडलं तर हे सूत्र आपल्याला वापरावं लागेल। a + b वर्ग बरोबर a वर्ग + 2ab + b वर्ग। याच्यात फक्त आपल्याला या किमती टाकायच्या। a म्हणजे घ्यायचं आहे 1/1, a/2, a वर्ग आहे म्हणून a/2 वर्ग अधिक 2 आहे तसे a घेतला म्हणजे a/2 घ्यायचे। इथे a आहे म्हणजे a/2, इथे दोघांमध्ये चिन्ह नाही म्हणून गुणाकाराचं चिन्ह b काय आहे? इथलं दुसरं पद b/3 अधिक b वर्ग, इथलं दुसरं पद b/3 वर्ग। आता हे सोडवायचं। कंसातल्या प्रत्येक पदाचा वर्ग कंसाचा वर्ग आहे म्हणून a वर्ग a वर्ग, 2 वर्ग 4 अधिक, आता या सगळ्यांचा गुणाकार आहे। a हे 2 हे a आणि हे b वरती अंशात आहेत, हे 2 आणि हे 3 छेदात आहेत। मग ह्या अंशातला 2 आणि छेदातला 2 कट झाला। आता काय राहिले अंशात? a b म्हणून a b लिहिले वरती अंशात, छेदात काय राहिले? खाली 3 म्हणून छेदातले 3 अधिक कंसाचा वर्ग आहे म्हणून b वर्ग आणि 3 वर्ग 3 त्रिक 9। आपला विस्तार आला a वर्ग/4 अधिक ab/3 अधिक b वर्ग/9। तिसरं उदाहरण कंसात 2p - 3q वर्ग। आता हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला कोणत्या विस्तार सूत्राचा वापर करावा लागेल? a - b वर्ग। इथे वजा चिन्ह आहे म्हणून a - b वर्ग घेतला आपण। आता या विस्तार सूत्राचा विस्तार काय आहे? a वर्ग वजा 2ab + b वर्ग। याच्यात आपल्याला फक्त या किमती टाकायच्या आहेत। आपला a म्हणजे काय असेल? 2p आणि b म्हणजे असेल 3q। आता इथे a आहे, a च्या जागेवर आपण लिहिणार 2p आणि वर्ग आहे म्हणून वर्ग, वजाचं चिन्ह, 2 आहे तसे। आता a आहे, a म्हणजे 2p गुणिले b आहे, मग गुणिले b म्हणजे 3q अधिक b वर्ग, b म्हणजे 3q वर्ग। आता हे आपल्याला सोडवायचं। आता कंसाचा वर्ग आहे म्हणून प्रत्येक पदाचा वर्ग करूया आपण। 2 वर्ग 4, p वर्ग p वर्ग, वजाचं चिन्ह। आता इथे 2 ने आतल्या पदांना गुणायचं आहे, 2 दुणे 4 आणि 4 इथं पण गुणिलेचं चिन्ह आहे म्हणजे या कंसाला सुद्धा गुणायचं आहे। या गुणाकाराने 4 त्रिक 12 म्हणून इथं लिहिले 12
आणि पी गुणिले क्यू पी क्यू अधिक कंसातल्या पदांचा वर्ग करायचा आहे, कारण इथं कंसाचा वर्ग आहे. 3 त्रिक 9, 3चा वर्ग 9 आणि क्यूचा वर्ग क्यू वर्ग. म्हणजे आपल्याला विस्तार मिळाला आहे 4p वर्ग वजा 12pq अधिक 9q वर्ग. पुढचं उदाहरण कंसात x वजा 2/x वर्ग. आता इथे a वजा b, x म्हणजे a आणि 2/x म्हणजे b, a वजा bचा वर्ग या सूत्राचा आपल्याला वापर करावा लागेल. म्हणून आपण लिहिले a वजा bचा वर्ग बरोबर a वर्ग वजा 2ab अधिक bचा वर्ग. याच्यात आपल्याला या किमती टाकायच्या आहेत. a म्हणजे काय x, मग इथे a आहे म्हणून x, वर्ग आहे म्हणून वर्ग xचा वर्ग, वजाचं चिन्ह 2, a म्हणजे x, b म्हणजे गुणिले, इथं गुणाकाराचं चिन्ह आहे दोघांच्यामध्ये म्हणून गुणिले 2x, बीची किंमत काय आहे 2/x म्हणून 2/x अधिक बीचा वर्ग म्हणजे 2/x वर्ग. आता xचा वर्ग x वर्ग, वजाचं चिन्ह, x आहे छेदामध्ये x आहे, हा x अंशात आहे हा छेदात आहे, म्हणजे हा x आणि हा x छेदातला आणि अंशातला कट झाला. इथं काय राहिले अंशामध्ये 2 गुणिले 2 ते आले 4 अधिक छेदामध्ये काहीच राहिलं नाही म्हणून फक्त 4 अधिक इथे कंसाचा वर्ग आहे म्हणून या पदांचा वर्ग करायचा. 2चा वर्ग 4, xचा वर्ग x वर्ग. विस्तार काय आलाय x वर्ग वजा 4 अधिक 4/x वर्ग. पुढचं उदाहरण कंसात ax अधिक by वर्ग. ax म्हणजे a आणि by म्हणजे b आणि कंसाचा वर्ग, म्हणजे इथं विस्तार सूत्र कोणतं वापरावं लागेल a अधिक bचा वर्ग, ते आपण लिहून घेतलं. त्याचा विस्तार आहे a वर्ग अधिक 2ab अधिक bचा वर्ग. आता याच्यात आपल्याला या किमती टाकायच्या आहेत. a म्हणजे ax, इथे a चा वर्ग आहे म्हणून axचा वर्ग अधिक 2 आहे तसे a म्हणजे ax, b म्हणजे by, इथं दोघांमध्ये चिन्ह नाही म्हणजे गुणाकाराचं चिन्ह, गुणिले म्हणून आपण लिहिलं गुणिले by अधिक bचा वर्ग म्हणजे byचा वर्ग. आता हे सोडवायचं आहे. कंसाचा वर्ग आहे म्हणजे प्रत्येक पदाचा वर्ग. a चा वर्ग a वर्ग, xचा वर्ग x वर्ग अधिक 2 कंसात ax, 2 गुणिले ax 2ax आणि हे गुणिले by अधिक यातल्या आतल्या प्रत्येक पदाचा वर्ग bचा वर्ग आणि yचा वर्ग. आता a चा वर्ग xचा वर्ग आहे तसं घेतलं अधिक समान पद आपण शेजारी घेतली, हे 2 आहे तसे, a च्या शेजारी b घेतला ab आणि x च्या शेजारी y घेतला xy अधिक bचा वर्ग yचा वर्ग आहे तसा ठेवला. म्हणजे विस्तार आला a वर्ग x वर्ग अधिक 2 abxy अधिक b वर्ग y वर्ग. पुढचं उदाहरण 7m वजा 4 वर्ग. 7m म्हणजे a आणि 4 म्हणजे b, म्हणजेच a वजा bचा वर्ग हे विस्तार सूत्र इथं आपण वापरणार आहोत. याचा विस्तार आहे a वर्ग वजा 2ab अधिक bचा वर्ग. a च्या ऐवजी 7m घ्यायची, a म्हणजे आहे 7m, b म्हणजे आहे 4, म्हणून a चा वर्ग इथं म्हणून काय लिहिलं 7mचा वर्ग, वजाचं चिन्ह आहे तसं 2 आहे तसे, इथं a आहे म्हणून 7m, b आहे bi च्या ऐवजी लिहायचे 4 आणि इथं चिन्ह नाही म्हणजे इथं आहे गुणाकाराचं चिन्ह म्हणून गुणिले 4 अधिक bचा वर्ग म्हणजे 4चा वर्ग. आता हे सोडूया. कंसाचा वर्ग म्हणजे कंसातल्या प्रत्येक पदाचा वर्ग करूया. 7चा वर्ग 7 7 49, mचा वर्ग m वर्ग वजा, आता याने 2ने या कंसाला गुणायचं आहे. पहा 7 दुने 14 आणि 14 गुणिले 4 14 चौक 56 आणि हे m आहे तशी. आता अधिक इथं अधिकचं चिन्ह येईल, हे अधिकचं चिन्ह इथं अधिकचं चिन्ह अधिक
4चा वर्ग 4 चोक 16 म्हणजे विस्तार आला 49 m वर्ग वजा 56 m अधिक 16. पुढचं उदाहरण आहे x अधिक 1/2 चा वर्ग. इथं अधिकचं चिन्ह आहे म्हणजे x म्हणजे a, 1/2 म्हणजे b, a अधिक b चा वर्ग. मग a अधिक b चा वर्ग हे सूत्र आपण लिहून घेतलं a वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. a म्हणजे x, पहिलं पद इथं x आहे म्हणजे x चा वर्ग लिहिला अधिक 2, a म्हणजे x, b म्हणजे 1/2, इथं चिन्ह आहे गुणाकाराचं म्हणून गुणिले 1/2 केले अधिक b चा वर्ग म्हणजे 1/2 चा वर्ग लिहिला. आता हे सोडवूया. x चा वर्ग x वर्ग अधिक हे छेदातले 2 आणि हे आहेत अंशातले 2 म्हणजे हे 2 सोबत 2 कट होतील. इथं काय राहिलं फक्त x गुणिले 1 आणि कोणत्याही संख्येला गुणलं तर ती संख्या राहते म्हणजे फक्त इथं राहिला x अधिक आता इथं प्रत्येक पदाचा वर्ग करायचा. 1 चा वर्ग 1च, 2 चा वर्ग 4, विस्तार आला x चा वर्ग अधिक x अधिक 1/4. पुढचं उदाहरण a वजा 1/a चा वर्ग. इथं वजाचं चिन्ह आहे म्हणून a वजा b चा वर्ग हे विस्तार सूत्र आपण इथं वापरणार. a म्हणजे a आणि 1/a म्हणजेच b आणि त्याचा वर्ग. आता या विस्तारामध्ये आपण या किमती टाकणार. आपलं पहिलं पद a म्हणजे aच आहे आणि b च्या ऐवजी काय घेणार आपण 1/a. आता इथं आहे a चा वर्ग म्हणून आपण लिहिला a चा वर्ग, वजाचं चिन्ह आहे तसं, 2 आहे तसे. आता इथं a चं पहिलं पद a म्हणून aच, b च्या ऐवजी काय घेणार 1/a, इथं गुणाकाराचं चिन्ह म्हणून गुणाकाराचं चिन्ह, b म्हणजे 1/a अधिक अधिकचं चिन्ह, b चा वर्ग म्हणजे 1/a चा वर्ग. आता a चा वर्ग a वर्ग वजा 2 आहे तशी. आता हा इथे गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणजे हा a वरती अंशात आहे आणि हा छेदात आहे म्हणजे हा a सोबत a कट होईल. इथं काय राहिले 2 गुणिले 1 फक्त म्हणजे बे 1 बे अधिक या कंसाचा वर्ग आहे म्हणजे हा x चा वर्ग 1 आणि a चा वर्ग a वर्ग म्हणजे विस्तार आला a वर्ग वजा 2 अधिक 1/a चा वर्ग. दुसरा प्रश्न कंसात 8 वजा 1/x या द्विपदीचा वर्ग पुढीलपैकी कोणता योग्य पर्याय लिहा. हे पर्याय आपल्याला दिले आहेत. आता 8 म्हणजे a आणि 1/x म्हणजे b जर मांडलं तर a वजा b चा वर्ग या द्विपदीचा वर्ग आहे म्हणून वर्ग म्हणजे a वजा b चा वर्ग याचा विस्तार आपल्याला हे विस्तार सूत्र आपल्याला इथे वापरावं लागेल. मग आपण ते विस्तार सूत्र खाली लिहून घेतलं सोडवण्यासाठी. पहा a वजा b चा वर्ग बरोबर a वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग. याच्यात आपल्याला काही किमती टाकायच्या आहेत. a म्हणजे 8 टाकायचं आहे आणि b म्हणजे 1/x टाकायचं आहे. मग आपण किमती टाकल्या. पहा a चा वर्ग आहे म्हणून 8 चा वर्ग वजा 2, इथं a आहे म्हणून a ची किंमत आपण टाकणार 8, गुणाकाराचं चिन्ह इथं चिन्ह नाही म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असतं. b ची किंमत इथलं दुसरं पद काय आहे 1/x म्हणून 1/x अधिक b चा वर्ग म्हणून 1/x चा वर्ग. आता फक्त हे सोडवायचं. 8 चा वर्ग 8 8 64 वजा आता हे 2 गुणिले 8 ह्या 2ने कंसाला गुणायचं आहे तर चिन्ह नाही म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असतं. हे 2 8 आणि 1 हे सगळे अंशात आहेत आणि हा x छेदात आहे म्हणून यांचा सगळ्यांचा गुणाकार करायचा. बे 8 16 आणि 16 1 16 म्हणजे वरती आले 16 अंशात आणि छेदात आला हा x अधिक या कंसाचा वर्ग आहे म्हणून प्रत्येक पदाचा वर्ग करायचा. 1 चा वर्ग 1 आणि x चा वर्ग x वर्ग. हा आला आपला विस्तार. काय आहे 64 वजा 16/x अधिक 1/x चा वर्ग. आता हे कोणत्या पर्यायामध्ये आहे पहा तिसऱ्या पर्यायामध्ये आहे 64 वजा 16/x अधिक 1/x चा वर्ग म्हणून लिहिलंय पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे.
तर पहा तिसरा प्रश्न आहे यम वर्ग यन वर्ग अधिक 14 यम यन पी क्यू अधिक 49 पी वर्ग क्यू वर्ग हा वर्ग विस्तार पुढीलपैकी कोणत्या राशीचा आहे? हे पर्याय आपल्याला 4 दिलेले आहेत. आता पहा आपल्याला हा विस्तार करून दिला आहे आणि आपल्याला उदाहरण शोधायचे. याआधी आपल्याला उदाहरण दिलं होतं, त्यावरून आपल्याला विस्तार करायचा होता. आता आपल्याला विस्तार दिला आहे, त्यावरून उदाहरण काढायचं आहे काय असेल. आता इथे अधिक आणि अधिकचं चिन्ह दोन्हीकडे दिसतंय, म्हणजे ए अधिक बीचा वर्ग या सूत्राचा इथे वापर करून हा विस्तार केलेला आहे. जर ए वजा बी असतं तर इथं वजाचं चिन्ह असतं, म्हणून आपण आता हे समजण्यासाठी मी इथं सूत्र लिहिते तुम्हाला. पहा ए अधिक बीचा वर्ग या विस्तार सूत्राचा इथं वापर केला आहे. या सूत्राचा विस्तार काय होतो? एचा वर्ग अधिक 2ab अधिक बीचा वर्ग. आता पहा इथे काय दिलं आहे? यम वर्ग यन वर्ग. आपण जेव्हा यम यन हे पद आणि कंसाचा वर्ग असेल तेव्हाच आपण इथं लिहितो यमचा वर्ग आणि यनचा वर्ग. आता एचा वर्ग आहे इथे पहा, तेव्हा आपण काय करतो? कंसात जर यम यन पद असेल आणि त्याचा वर्ग असेल तेव्हा आपण ते पद कंसाच्या बाहेर काढतो आणि दोन्ही पदांचा वर्ग करतो. म्हणून या पदाऐवजी आपण काय लिहिणार? कंसात यमचा वर्ग आणि कंसात यम यन आणि त्याचा वर्ग. आता अधिक, हे अधिकचं चिन्ह अधिक. आता इथं आहे 2ab, म्हणजे 2ने या प्रत्येक पदाला पुढच्या गुणलेलं असतं. आता म्हणून गुणून हे 14 आले आहेत, 2ने गुणून हे 14 आले आहेत. म्हणून मग आपण या 14ला 2ने भागलं तर किती येतील? 7 म्हणजे 7ला 2 गुणून 14 आले आहेत. म्हणून मग इथे हे 2 गुणिले हे 7, कारण 7 दुने 14 आणि यम यन गुणिले पी क्यू हे असं एकत्र करून आपण नंतर खालच्या स्टेपला लिहित असतो. मग त्याच्यावरची स्टेप काय असणार? हे आपली 2 गुणिले 7 गुणिले पहिल्या कंसात यम यन आणि दुसऱ्या कंसात पी क्यू. नंतर असतं अधिकचं चिन्ह, हे अधिकचं चिन्ह आहे तसं. आता कंसातल्या प्रत्येक पदाचा आपण इथं वर्ग करत असतो. मग कंसात काय असणार? हे 49 वर्ग आलेला असणार, म्हणजे याचं वर्गमूळ आपल्याला घ्यावं लागणार. 49चं वर्गमूळ 7, पी वर्गचं वर्गमूळ पी आणि क्यू वर्गचं वर्गमूळ क्यू, आणि याचा आपण कंसाचा वर्ग लिहित असतो, म्हणून लिहिला कंसाचा वर्ग. आता पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला बरोबर विस्तार मांडायचा आहे. कोणता? ए वर्ग अधिक 2ab अधिक बीचा वर्ग. आता यातला ए कोणता हे आपल्याला समजते. पहा यम यन हा ए आहे आणि बी पी क्यू नाही, तर इथे पहा शेवटचं पद काय आलं आहे? 7 पी क्यूचा वर्ग, म्हणजे हा आहे बी. म्हणजे हे 7 कोणासोबत येतील? पी क्यू सोबत. 7 पी क्यू सोबत येतील इथे. म्हणून आपण खालच्या स्टेपमध्ये लिहिलं आहे, हे पद आहे तसं घेतलं खाली. अधिकचं चिन्ह हे 2 आहे तसे गुणिले ए म्हणजे यम यन गुणिले बी म्हणजे 7 पी क्यू आणि अधिक बीचा वर्ग म्हणजे 7 पी क्यूचा वर्ग. आता हा कशाचा विस्तार आहे? तर ए अधिक बीचा वर्ग याचा विस्तार आहे. म्हणजे आपल्याला आता समजलं आहे की ए पहिलं पद कोणतं आहे? मग यम यन अधिक दुसरा पद कोणता आहे? 7 पी क्यू त्याचा वर्ग, याचा हा विस्तार आहे. याला आपण कारण दिलं आहे, हा जो विस्तार आला आहे तो या पदाचा आहे, म्हणून हे पद आपण इथे लिहिलं. आता हे पद कोणत्या पर्यायामध्ये आहे? तर पर्याय क्रमांक 4 मध्ये. पर्याय क्रमांक 4 मध्ये हे पद आहे, म्हणून आपण लिहिले पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. पुढचं उदाहरण आहे किंवा पुढचा प्रश्न आहे विस्तार सूत्राचा उपयोग करून किंमत काढा. पहिलं उदाहरण आहे 997चा वर्ग. आता आपल्याला विस्तार सूत्र कशा प्रकारे असतं? ए अधिक बीचा वर्ग किंवा ए वजा बीचा वर्ग. आता 997 कशाला जवळ आहेत? 1000ला. मग 997ची आपण फोड करणार, 2 पद त्याचे करणार आपण. हे एकच पद आहे, याचं आपण 2 पद करणार. कशी फोड केली आपण? 997 बरोबर 1000 वजा 3. 1000 वजा 3 म्हणजे 997. आता 997चा वर्ग म्हणजेच
आपण 1000 म्हणजे ए घेतले आणि 3 म्हणजे बी घेतले, त्याचा कंसाचा वर्ग. याच्या आपण 2 पदात विभागणी केली, कारण आपल्याला विस्तार सूत्रामध्ये 2 पद आहेत, ए वजा बीचा वर्ग. आणि ए वजा बीचा वर्गाचा विस्तार सूत्र काय आहे? ए वर्ग वजा 2ab अधिक बीचा वर्ग. मग त्याप्रमाणे आपण ए म्हणजे 1000 लिहिणार, बी म्हणजे 3 लिहिणार. त्या सूत्रात आपण किमती टाकल्या फक्त. आता पहिल्यांदा असतो एचा वर्ग, म्हणून 1000चा वर्ग वजा 2, ए म्हणजे 1000 गुणिले बी म्हणजे 3 अधिक बीचा वर्ग म्हणजे 3चा वर्ग. आता या 1000चा वर्ग 1 2 3 शून्य आहेत, 3चे शून्य डबल होतील, 1 2 3 4 5 6 शून्य आले, वजाचं चिन्ह आहे तसं. आता या सगळ्यांचा गुणाकार करायचा. 1000 गुणिले 3 3000, आणि 3000ला पुन्हा 2ने गुणलं तर 3 2 6000, म्हणून हे आले 6000 अधिक 3चा वर्ग 3 त्रिक 9. आता हे 10 लाख वजा 6000 आणि अधिक 9. आता ही वजाबाकी आधी सरळ या 6000मध्ये अधिक 9 मिळून त्याच्यातून हे वजा करायचे नाहीत, तर सरळ 10 लाखामधून 6000 वजा करायचे. किती आले? 9,94,000 आणि अधिक 9 त्याच्यात नंतर मिळवले तर किती आले? 9,94,009. म्हणजे वर्ग काय आला आहे आपला? 997चा वर्ग आला आहे 9,94,009. त्यातलं दुसरं उदाहरण 102चा वर्ग. आता 102ची आपल्याला फोड करायची 2 पदांमध्ये, कारण आपल्या विस्तार सूत्रामध्ये आहेत 2 पदं, ए अधिक बी याप्रमाणे किंवा ए वजा बी. आता 102 कशाला जवळ आहेत? 100ला. 100 अधिक 2 या प्रकारे आपण याची फोड करू शकतो. म्हणून 102ची फोड काय केली आपण? 100 अधिक 2. 102चा वर्ग बरोबर 100 अधिक 2 कंसाचा वर्ग. आता याचा विस्तार काय आहे? ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. त्याप्रमाणे आपण खाली हा विस्तार करून घेतला आहे. एचा वर्ग, ए म्हणजे 100 म्हणून 100चा वर्ग अधिक 2, ए म्हणजे 100 गुणिले बी म्हणजे 2, इथं दुसरं पद आहे बी म्हणजे 2, अधिक बीचा वर्ग म्हणजेच दुसऱ्या पदाचा वर्ग, इथं 2चा वर्ग. आता हे आपल्याला सोडवायचं फक्त. 100चा वर्ग, इथे 100वर 2 शून्य आहेत म्हणजे 2 शून्य आणखीन वाढतील, म्हणजे 100वर 4 शून्य. किती आले? 10,000. आता या सगळ्यांचा गुणाकार करायचा आहे आपल्याला. 100 गुणिले 2 200, 200 गुणिले 2 400, म्हणून इथं 400 आणि 2चा वर्ग 4. आणि ही सगळी बेरीज आली 10,404, म्हणजे 102चा वर्ग आला आपला 10,404. तिसरं उदाहरण आहे 97चा वर्ग. आता 97ची फोड आपल्याला कशी करता येईल? 97 100ला जवळचे आहेत, म्हणून 97 म्हणजे 100 वजा 3, म्हणून आपण 97ची फोड केली 100 वजा 3. आता इथे आपल्याला कोणत्या सूत्राचा वापर करावा लागेल? ए वजा बीचा वर्ग. ए वर्ग वजा 2ab अधिक बीचा वर्ग. ए म्हणजे 100 आणि बी म्हणजे 3 आणि कंसाचा वर्ग. आता या विस्तारामध्ये आपण किमती टाकणार. पहा, ए वर्ग म्हणजे हा पहिलं पद 100, 100चा वर्ग वजा 2 कंसात ए बी, म्हणजे ए म्हणजे 100 आणि बी म्हणजे 3, म्हणजे 100 गुणिले 3, आणि बीचा वर्ग म्हणजे दुसऱ्या पदाचा वर्ग 3चा वर्ग. 100चा वर्ग 10,000 वजा ह्या सगळ्यांचा गुणाकार. 2 गुणिले 100 200, 200 गुणिले 3 3 दुणे 6 म्हणजे 600 आणि 3चा वर्ग 3 त्रिक 9. आता इथे पहा, ही वजाबाकी जशी दिली आहे तशी करायची. या 600मध्ये 9 मिळवून नंतर 10,000मधून वजा करायचे नाही, तर या 10,000मधून 600 गेले, आले 9,400 आणि त्याच्यात अधिक हे 9, तर किती आले? 9,409, म्हणजे 97चा वर्ग आला 9,409. आता 1005चा वर्ग. 1005 कशाला जवळ आहेत? 1000ला.
मग आपण त्याची फोड कशी करणार? 1000 अधिक 5, 1000 अधिक 5 म्हणजे 1005. आता याच्यात विस्तार सूत्र कोणतं दिसते पहा. 1000 म्हणजे ए आणि 5 म्हणजे बी आणि कंसाचा वर्ग. याचा विस्तार कसा येईल? ए वर्ग अधिक 2ab अधिक बीचा वर्ग. म्हणून पहा 1000 अधिक 5चा कंसाचा वर्ग. 1000ची फोड केली आपण. 1000 अधिक 5 कंसाचा वर्ग. आता आपल्याला आधी लिहायचं एचा वर्ग. ए म्हणजे आहेत 1000, मग 1000चा वर्ग अधिक 2 आहे तसे एचा ए म्हणजे 1000 गुणिले बी म्हणजे आहे दुसरं पद इथलं काय आहे 5 म्हणून 5 अधिक बीचा वर्ग म्हणजेच 5चा वर्ग. आता पहा 1000चा वर्ग कसा करणार? हे शून्य फक्त दुप्पट करणार. इथं 3 आहेत. किती शून्य देणार? 6 शून्य देणार. अधिकचं चिन्ह आहे तसं. आता ह्या सगळ्यांचा गुणाकार करायचा आहे. आधी करू 5 गुणिले 2, 5 दुने 10, 10ने 1000ला गुणलं तर आले 10,000 आणि 5चा वर्ग करायचा. 5 5 25 म्हणून अधिक 25. आता ही बेरीज करायची. ही सगळी बेरीज किती आली पहा. 10,10,025 म्हणजेच 1005चा वर्ग आला आपला 10,10,025.